भंडारामधील स्फोटानंतर ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। या आक्रमक ग्रामस्थांनी मृतदेह कंपनी बाहेर ठेवलेला आहे। ग्रामस्थांचं पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। आयुध निर्मिती कंपनीच्या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी या संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा ही सुद्धा त्यांची प्रमुख मागणी आहे। पोलीस अधीक्षक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत। काँग्रेसचे नेते नाना पटोले सुद्धा आयुध निर्मिती कंपनीमध्ये दाखल झालेले आहेत। घटनास्थळाची ते पाहणी करतायत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर इथं आयुध निर्मिती कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला होता काल आणि त्यामध्ये 8 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। हा स्फोट इतका भयंकर होता की 5 किलोमीटर पर्यंत याचा हादरा जाणवलेला होता। यामध्ये 5 लोक गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। या स्फोटामध्ये अप्रेंटिसशिप करणारा 20 वर्ष अंकित बाराई सुद्धा त्याचा मृत्यू झालेला होता असा दावा ग्रामस्थांनी केलाय। कंपनी प्रशासनाच्या चुकीमुळे हा स्फोट झालाय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। भंडारातील स्फोटानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। कंपनी बाहेर त्यांनी मृतदेह ठेवलेले आहेत। जोवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांच्याकडून। प्रवीण, काय नेमकी ग्रामस्थांची मागणी आहे आणि सध्या पोलिसांकडून काय नेमके कारवाईचे आदेश देण्यात आले? नक्कीच काल जो भीषण स्फोट झालेला होता भंडाऱ्यामध्ये त्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झालेला होता। मात्र मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि त्यांच्या नातेवाईकांना नोकरीत सामावून घेण्यात यावं अशी मागणी आता ग्रामस्थ आणि त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे। आणि जे कंपनीचे गेट आहेत त्यासमोर आंदोलन सुरू देखील आहे आणि जे आता सध्या आंदोलनस्थळी 6 मृतदेह आणण्यात आलेले आहेत। एकंदरीत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह या ठिकाणी उचलणार नाही अशी भूमिका आता ग्रामस्थांनी घेतलेली आहे। अगदी सध्या ग्रामस्थ तिकडे जमलेले आहेत। पोलीस प्रशासनाने नेमकी काय भूमिका घेतलेली आहे? कारण काल सुद्धा त्यांनी ठिय्या मांडलेला होता तेव्हा पोलिसांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर ग्रामस्थ परतलेले होते, पण आज पुन्हा एकदा त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। नक्कीच काल रात्रीला जवाहरनगर पोलीस स्टेशन समोर ग्रामस्थांनी ठिय्या मांडलेला होता। त्यानंतर पोलिसांनी आश्वासन दिलेलं होतं की जे मॅनेजर आहेत त्यांच्यावर गुन्हा कारवाई करण्यात येणार आहे। मात्र अद्यापही लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत लेखी आश्वासन ग्रामस्थांना आणि त्यांच्या मृतकांच्या कुटुंबियांना मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आता घेण्यात आलेली आहे। आतमध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सुद्धा गेले, ते सुद्धा कंपनी प्रशासनाची चर्चा करत आहेत। स्थानिक आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर, खासदार आहेत प्रशांत पडोळे, ते सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत। कंपनी प्रशासन काय आश्वासन देते त्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। अगदी धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।